थांबा, आज एक धक्कादायक आणि अत्यंत गंभीर बातमी समोर आली आहे. आजपासून संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा तुफान, गारपीट आणि भयंकर चक्रीवादळाचा धोका वर्तवण्यात आला आहे. घराबाहेर पडण्यापूर्वी हे एकदा नक्की ऐका, कारण निसर्गाचे जे रूप येत्या काही तासांत दिसणार आहे ते पाहून हवामान तज्ज्ञही हादरले आहेत. सध्या ठिकठिकाणी आभाळाचं वातावरण तयार झाले आहे. सकाळपासूनच उन्हाचा तडका कमी होऊन आभाळ येऊ लागले आहे. त्यामुळे येत्या 2 तासांमध्ये काही भागात चक्रीवादळ, काही भागात गारपीट तर काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान खात्याकडून ज्या जिल्ह्यांमध्ये तुफान गारपिटीसह मुसळधार पाऊस पडणार आहे त्याची यादी अवघ्या 5 मिनिटांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. सध्या जरी तुमच्या जिल्ह्यात वातावरण शुद्ध आणि व्यवस्थित वाटत असेल तरी अवघ्या अर्ध्या ते 1 तासात वातावरणाचे पूर्णपणे पावसात रूपांतर होऊ शकते. हे ऐकताना अंगावर काटा येतो. होय, आजची बातमी साधीसुधी नाही. यामध्ये निसर्गाच्या एका अशा कोपाचा इशारा आहे की जो पाहून खुद्द हवामान तज्ज्ञही हैराण झाले आहेत. अवघ्या 5 मिनिटांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा सॅटेलाईटद्वारे एक मोठा फोटो काढण्यात आला आणि त्यात जे दिसले ते अतिशय भयंकर आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात काळे काळे मोठे ढग तयार झाले असून ते आता तुमच्या जिल्ह्याकडे सरकू लागले आहेत. ते चित्र म्हणजे तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक महाकाय ढग महाराष्ट्राच्या दिशेने सरकू लागला आहे, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात थोड्याच वेळात हाहाकार उडणार आहे. अतिशय धोक्याचा इशारा महाराष्ट्रासाठी आता पुढच्या काही तासांसाठी देण्यात आला आहे. हे संकट खूप भयंकर आहे. त्यामुळे आज आणि उद्याचा दिवस महाराष्ट्रातील हवामानाच्या इतिहासातील सगळ्यात मोठा आणि भयानक दिवस ठरू शकतो. आता तुम्हाला वाटत असेल की आकाश स्वच्छ आहे, ऊन पडले आहे, पण हेच सर्वात मोठं संकट येण्यापूर्वीचे संकेत आहेत. ज्याला आपण वादळापूर्वीची शांतता म्हणतो ती सध्या तुम्हाला वातावरणात जाणवत आहे. हवामान खात्याने सर्वात मोठा स्पष्ट इशारा दिला आहे. 1000 किलोमीटरचा ढग उत्तर भारताकडून सरकताना पाहायला मिळतो आहे. अरबी समुद्रातील आर्द्रता शोषून घेत तो ढग पुढे पुढे जसा सरकेल तसा दुप्पट वेगाने आणि ताकदीने वाढत जाईल. जेव्हा हे ढग फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे मोठमोठे गोळे बरसू लागतील. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे प्रत्येकाने सावधान राहणे अत्यावश्यक आहे. यामध्ये सुपर एल नीनो नावाचा एक राक्षस सक्रिय झाला आहे, ज्यामुळे 15 ते 20 वर्षांपूर्वी विदर्भ मराठवाड्याला रात्रीच्या स्मशान शांततेत वादळी वाऱ्याने झोडपले होते. हे सांगताना मन हादरते. हवामान तज्ज्ञांच्या गुप्त बैठकीत एकाच नावाची वारंवार चर्चा होत आहे, सुपर एल नीनो. हा प्रशांत महासागरात दडलेला जुना शत्रू आहे, जो 15 ते 20 वर्षांनी जादा होतो. यावेळी हा शत्रू एकटा नाही. अरबी समुद्रातून उठणाऱ्या वाफेच्या अवाध्य डोंगरांना जेव्हा हिमालयाची बर्फाळ हवा धडकते तेव्हा 1000 किलोमीटर लांबीचे ढग तयार होतात. शास्त्रज्ञ सांगतात हे ढग जमिनीपासून तब्बल 10 किलोमीटर उंचीवर आहेत. हे ढग इतके जड झाले आहेत की जेव्हा फुटतील तेव्हा पाण्याचे थेंब नाही तर आकाशातून बर्फाचे मोठमोठे गोळे बरसू लागतील. भर दुपारी अचानक सूर्य गायब होईल. संपूर्ण महाराष्ट्रात रात्रीसारखा काळोख दाटून येईल. यालाच तज्ज्ञ निसर्गाचा ब्लॅकआउट म्हणतात आणि त्यामुळेच तुम्ही आत्ताच सावधान व्हायला हवे. आता कोणत्या जिल्ह्यांना आणि कसा धोका आहे ते पाहूया. हवामान अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्राचे 4ही कोपरे संकटाच्या कवेत सापडले आहेत. सकाळपासूनच ढगांचा मोठा तडाखा महाराष्ट्राच्या दिशेने पडताना दिसतो आहे. वातावरणात उकाडा आणि उष्मा भरपूर जाणवतो आहे. या ढगाचा पहिला तडाखा महाराष्ट्राच्या दक्षिण भागाला म्हणजेच सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना जबरदस्त बसणार आहे. थोड्याच वेळात इथल्या वातावरणात आभाळ काळे होईल आणि भर दुपारी गाड्यांचे दिवे लावून प्रवास करावा लागेल इतका काळा कुट्ट अंधार पडेल. कोल्हापूर जिल्ह्यात आणि पन्हाळा किल्ल्याच्या परिसरात पावसाळ्यासारखी नाही तर ढगफुटीसारखी परिस्थिती होण्याची शक्यता आहे. पुणे आणि बारामतीकरांना यावेळी साधी गारपीट नाही तर चक्क बर्फाचे गोळे आकाशातून कोसळताना विजांचा कडकडाट आणि चक्रीवादळासारखी परिस्थिती जाणवेल. हा कडकडाट इतका तीव्र असेल की जमिनीला हादरे बसतील. हे ऐकताना मन गोठते. दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि खानदेशाचा काही भाग संकटाच्या विळख्यात येणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांसाठी ताशी 120 ते 140 किलोमीटर वेगाचे वारे वाहतील. घरावरील पत्रे असतील तर त्यावर अवजड दगड ठेवा, कारण वादळी वाऱ्यामुळे पत्रे उडण्याची दाट शक्यता आहे. जुनी झाडे उपटून पडतील. द्राक्ष आणि कांद्याच्या बागांवर थेट हल्ला होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नाशिक, इगतपुरी आणि संगमनेर परिसरात गारपिटीचा थरार इतका जाणवेल की काही मिनिटात रस्ते पांढऱ्या बर्फाच्या चादरीत झाकले जाण्याची शक्यता आहे. हे दृश्य डोळ्यासमोर आले की वर्षभराच्या मेहनतीची काळजी वाटते. तिसऱ्या टप्प्यात मराठवाड्याचा नंबर येतो आणि इथला धोका सर्वात मोठा आहे. मराठवाड्यात जर तुम्ही असाल तर आत्ताच सावधान व्हा. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, परभणी आणि लातूर या भागात अवकाळी पावसाने गेल्या 15 ते 20 दिवसांपूर्वी गारपीट आणि वादळी वाऱ्याने झोडपले होते आणि आता तशाच प्रकारची परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे. हिंगोली आणि नांदेडमध्ये वीज कोसळण्याच्या घटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे आणि ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. या बहाद्दर शेतकऱ्यांसाठी पुन्हा एकदा असे संकट येताना पाहणे मनाला यातना देते. चौथ्या टप्प्यात विदर्भातील जिल्ह्यांना मोठा धडाका बसण्याची शक्यता आहे. विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, वाशिम आणि अमरावती या पट्ट्यात आभाळ फाटल्यासारखी स्थिती जाणवण्याची शक्यता आहे. येथे उष्णता येत असताना हिमालयाची थंड हवा धडकेल आणि त्यावेळी विजांचे असे लोळ जमिनीवर आदळतील की सिमेंटचे घरही पायापासून थरथरू लागेल. अनेकांना वाटते हे कसे शक्य आहे, पण यामागे विज्ञानाचे एक भयंकर सत्य दडले आहे. प्रशांत महासागरातला उष्णतेचा राक्षस भारतीय हवामान चक्राला गिळंकृत करायला निघाला आहे. अरबी समुद्राचा रंग सध्या काळाभोर पडला आहे आणि तिथून निघणाऱ्या वाफेच्या महाकाय डोंगरांना हिमालयाची बर्फाळ हवा धडकत आहे. साधारण ढग 2 ते 3 किलोमीटरचे असतात, पण ही 1000 किलोमीटरची साखळी एकत्र आली आहे. त्यामुळेच हे ढग इतके जड झाले आहेत आणि जमिनीच्या दिशेने आदळताना पाण्याचे थेंब नाही तर बर्फाचे गोळे बरसतील. ज्याप्रमाणे 2-3 महिन्यांपूर्वी बर्फवृष्टी झाली होती तसेच आता होण्याची शक्यता आहे. ही केवळ बातमी नाही, निसर्गाचे रौद्र रूप तुमच्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. बळीराजाला, शेतकऱ्यांना हात जोडून विनंती आहे, या इशाऱ्याकडे गांभीर्याने पहा. वर्षभराची मेहनत झटक्यात मातीमोल करण्याची वेळ येऊ देऊ नका. पिकांची काढणी झाली असेल, कांदा असेल, गहू असेल, हरभरा असेल, हळद असेल, जर शेतातून काढले असेल तर ते शेतात न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवा. जर पीक शेतातच पडलेले असेल तर ताडकत्री किंवा प्लास्टिकने त्यावर झाका. वाऱ्याचा वेग जास्त असल्याने केवळ झाकून उपयोग होणार नाही, त्यावर घट्ट दगड किंवा जड वस्तू ठेवा. जनावरांना झाडाखाली किंवा टच्च्या गोठ्यात बांधू नका, कारण वीज कोसळण्याची भीती सर्वाधिक आहे. शक्य असल्यास पक्क्या इमारतीच्या आश्रयाला न्या. विजा चमकताना मोबाईलवर कॉलवर बोलू नका. शक्यतो बाहेर पडणे विजा चमकताना टाळा. जुन्या वाड्यांमध्ये किंवा कच्च्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी पक्क्या इमारतींचा आधार घ्यावा. नदी नाल्यांच्या काठी राहणाऱ्यांनी पाण्याच्या वाढत्या वेगाकडे लक्ष ठेवावे. खुद्द प्रशासनाने आणि तज्ज्ञांनी हवामानावर लक्ष ठेवण्यासाठी कंट्रोल रूम उघडले आहेत. पुण्याच्या वेधशाळेने सॅटेलाईट पुरावे दिल्यानंतर संपूर्ण यंत्रणा हाय अलर्टवर आहे. अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका, पण निसर्गाच्या या बदलाला कमी लेखू नका. निसर्ग जेव्हा खळून उठतो तेव्हा माणसाकडे पाहण्याशिवाय दुसरा उपाय राहत नाही. त्यामुळे पूर्वतयारी करणे हेच आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. 1000 किलोमीटरचे ढग आता काळेभोर झाले आहेत. भर दुपारी उन्हाचा जो काही तांडव आहे तो अचानक शांत होईल आणि मोठ्या गारपिटीला आणि पावसाला सुरुवात होईल. महाराष्ट्राच्या प्रत्येक शेतकरी बांधवापर्यंत आणि नागरिकापर्यंत ही बातमी नक्की पोहोचवा. गाफील राहू नका. हा केवळ वादळाचा इशारा नसून निसर्गाचे एक भयंकर संकट आपल्या समोर उभे ठाकले आहे. ही माहिती हवामानातील सध्याच्या बदलांवर आणि उपग्रहावरून मिळणाऱ्या फोटोंवर आधारित आहे. हवामानाचा अंदाज म्हणून तयार रहा. प्रशासनाकडून, हवामान खात्याकडून रेड अलर्ट येईपर्यंत केवळ पूर्वतयारी म्हणून या माहितीकडे पहा. निसर्ग कधीही आपले रूप बदलू शकतो, त्यामुळे घाबरून जाऊ नका, पण सतर्क नक्की रहा. ही बातमी तुमच्या शेजाऱ्यांना, नातेवाईकांना आत्ताच शेअर करा, कारण तुमचे एक शेअर कोणाचे जीव आणि पीक वाचवू शकते. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा. धन्यवाद.